वाडग्या नसेल तर रायबा आहे रायबा आहे. सर्जा आबा आबा सर्जा भाऊक झालाय, काय सांगाल आबा? कष्ट असेल तर फळ आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सिद्धेश्वर केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी एकाच मालकाच्या दोन बैलांनी वेगवेगळे नंबर क्रमांक पटकवलेले आहेत. तो म्हणजे प्रथम क्रमांक त्यांच्या आदत सर्जानं पटकवला आहे आणि 6वा क्रमांक त्यांच्या रायबाने पटकवलेला आहे. तर नमस्ते. आबा, काय सांगाल? आज दोन्ही बैलांनी नंबर केलाय, एकाने प्रथम क्रमांक केलाय आदतनी आणि दुसऱ्याने 6वा क्रमांक पटकवलाय. काय सांगाल? मागच्या एक 3-4 मैदानापूर्वी सर्जाने 1 नंबर फलटणच्या मैदानात केलता. रायबाचा थोडासा वाईट काळ होता, त्याच्यातून आता आयलुमाबाशी बैल पाठवला रायबा आणि त्याने आज पहिल्यांदा गुलाल दिलाय एक 4-6 महिन्यांनी. पण वेळ असतो, वेळ निघून जाते, काळ असतो, काळ निघून जातो. पण आज त्यांनी साध्य करून दाखवलं. किती दिवस प्रतीक्षा करावं लागली गुलालासाठी? प्रतीक्षा करायला लागले एक 7-8 महिने झाले. 7-8 महिने झाले. काय सांगाल आजचा म्हणजे पायरा कसा काय जुळून आणला? पायरा आलो मामाच बादशाह म्हणजे बादशाहच आहे. बर. आणि आयलो मामाचं गाव कुठलं? मी शनी शिंगणापूर राहणार, शनी शिंगणापूर. बर. मी कांद्याचे हमील करतो कांदा मार्केटला. बर. कांदा मार्केटचे हमील करून आमचे मित्र आहे काकडे पाटील, हां, यांच्याकडे आपलं सर्जा यांच्याकडे राहतो. बर. त्याच्यामुळे कांदा मार्केट करून सगळे नियोजन करीत असतो बर. अंमली करून. तिकडे बघतात का शर्यत? घोडाबाई शरीर होते आमच्याकडे. बर. घोडा बैल. हा. बर. सर्जा विषय काय सांगाल? सर्जा कुठला आहे हा? सर्जा आम्ही याच्याकडून घेतला होता, काय बाजारातून, काष्टीच्या बाजारातून घेतला होता. बर. बर. आणि किती दिवस झाले खरेदी केलेले? त्याला आता 1 वर्ष होऊन गेलं. बरं. आणि आज पहिरेकरी कोण होतं? आता पहिले घरी पहिलवान डोरलेवालीचे मल्हार म्हणून. डोरलेवाडीचा मल्हार होता तो दुसरा होता काय? नवीन खरेदी. मित्रांनो, पहिलं डोरलेवाडीचा मल्हार होता, त्याच्याबरोबर हा राहुल जाधव यांचा मल्हार होता आणि त्याच्याबरोबर हा छोटा सर्जा पळाला. मित्रांनो, आजच्या एवढ्या 680 गाड्यांमध्ये आदत आणि दुष्यानेच 1 नंबर केलाय बघा. आबा, काय सांगाल? सगळ्यात मोठं कष्ट आयलू मामाचं आहे. हां. ह्या भागात आयलू मामाला कोणी ओळखत नव्हतं. बर. सुरुवातीला ते आले, आबामुळं ते एक 4-5 मैदान गटाला मार खाऊन जात होते, पण त्यांनी कधी हार मारली नाही. मागच्या महिन्यापूर्वी त्यांचा बैल एक 9 लाख रुपयाला खोंड विकलाय, काळा खोंड. बर. मुंबई मालाला विकला. आता परत हा उजेडत आलाय. म्हणजे ह्याच्या पलीकडे काय म्हणायचे, कष्ट केलं तर फळ मिळते. बरोबर. आता हेच फळ रायबाचं पण आहे आणि सर्जाचं पण आहे. आज चालक कोण होतं? 1 नंबर ज्या गाडीने केला त्या गाडीवरती चालक कोण होतं? ठीक आहे, सुजित ड्रायव्हर. आणि ह्याच्या गाडीवरती नेवरी बालाजी ड्रायव्हर. हे सगळं अचानक झालेलं आहे. हां. अचानक ड्रायव्हर असतील, सगळं असेल, पण कष्ट असेल तिथं फळ आहे. रात्री पायरा केलेला आहे गणभाऊन. ज्या भागात राहतात त्या भागातच गुलाल केला. काय आनंद आबा? खूप आनंद आहे. म्हणजे आबाची शान, आबाची इज्जत राखली थोडक्यात. आज खरंच राख. माझा वाडग्या नसेल तर रायबा आहे. सर्जा आबा आबा सर्जा भाऊक झालाय, काय सांगाल आबा? कष्ट असेल तर फळ आहे. आणि ह्याच्या पलीकडे ह्यांचं आमचे गुरु सोनू महाराज यांचं पण खूप कष्ट आहे ह्याच्या मागं. बर. बर. सोनू महाराजांचा आशीर्वाद आहेत म्हणायचं. म्हणजे नाथ साहेबांच्या पुढं काहीच नाही. आता हे सर्जा कोणाकडे असतो? सर्जा आपल्याकडे असतो. सर्जा पण आयलू मामाकडे, रायबे पण आयलू मामाकडे, भविष्यात वाडग्या पण आयलू मामाकडे असेल. पण ह्यांचं कष्ट आहेत म्हणून हे गोष्टी आपण जे बोलतो नाही, संभाजीनगर असेल, नाशिक भागात असेल, काय त्यांचं कष्ट आहेत, त्यातून बैल पळतो. म्हणजे त्याच्याकडून कष्ट नसेल काय अशी तयारी करून घेता तिकडून बैल आली की पळतात? काय असतं आपल्याकडे, आपण आहे ना त्याला आठवड्याला 2 फेरी, त्यानंतर घोड्याबरोबर फेरी टाकतो. बर. घोड्याबरोबर फेरी टाकली म्हणून त्याला मग ते एनर्जी, जसं आपण पहिलवान जसा रोज व्यायाम करतो, रोजचे कष्ट आहेत. त्यांनी उदाहरण दिले आजचं. कष्ट आहेत, बैलाला व्यायाम देणं पण गरजेचं आहे. आठवड्याने 2 तरी फेरी त्याला पडली पाहिजे. बर. बर. त्याच्यामुळे हे सगळे यश भेटते. म्हणजे आतापर्यंत 2-3 वेळा खोंड उतरवला, गटाला पण मार खाल्लाय. मग ते काय कारण असतील, म्हणजे पायरा असेल, नाही तर नसेल, काहीतरी मागं पुढं होत असेल. पण ज्यावेळेस बैल मिळला त्या दिवशी काहीतरी करून दाखवली त्या खोंडांनी पण. आणि ह्या बी बैलांनी महाराष्ट्र गाजवून दाखवला, मुंबई सगळी गाजवून दाखवली 2 वर्ष बैलांनी. कुठं असं मान खालू घालून दाखवलं रायबानी. पेडगावचं मैदान पण असं हिंदकेसचं मैदान गाजवून दाखवलं. पण काय असतं, उतराची काळ असते, पायऱ्या मिळत नाही, मोठ्या पायऱ्या. असा विषय असतो की 1 नंबरचा पायरा भेटत नाही आपल्याला. आज हा बैल रायबा
म्हणजे ह्याने हिंद केसरी गाजवलंय. पण काय असतील म्हणजे पैसे पाणी असू द्या, नियोजन असू द्या, नाही तर पुढच्याने काहीतरी वेगळं सांगू द्या. त्या टायमिंगला काय होतं, पायरा भेटत नाही, काहीतरी चुकीचं सांगायचं. आज 2 वर्ष ह्या महिलांनी मुंबईमध्ये चांगल्या गाड्या मारल्या, म्हणजे 25 लाख रुपयाला ह्याची खरेदी मागेली. पण त्या टायमिंगला काय असतं की चुकीचं वगैरे समज करून दाखवायचं, काहीतरी वेगळं सांगायचं. त्या टायमिंगला बैलाला पायऱ्या मिळत नाहीत. आणि ह्यो खरंच बादशाह आहे, खरंच बादशाह म्हणजे बादशाह आहे. म्हणजे ह्याला ज्या दिवशी बैल मिळेल ना टॉपचा, ते कोणाची बी गाडी मारेल, म्हणजे 1 नंबरमधली गाडी मारेल. त्याने आज साध्य करून दाखवलं की त्याने आज नाही आत्तापर्यंत म्हणजे एक 7-7 महिने फक्त काळ माझा वेगळा होता. त्याने आज साध्य करून दाखवलं आणि इथून पुढे ते दाखवून देईल. म्हणजे ज्यांनी ज्यांनी नावं ठेवली, काय दाखवून दिलं, त्यांना ते दाखवून देईल तो बैल. चालतंय. अभिनंदन आबा, असंच कायम गुलाबात राहा. धन्यवाद. धन्यवाद.